सालाबादप्रमाणे माथाडी कामगारांचं गुणगौरव म्हणजे माथाडी भूषण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2016 पासून सातत्याने या राज्याचे मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्ष नेते, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, तर यावेळेला मुख्यमंत्री म्हणून दरवर्षी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आदरणीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांनाही आम्ही या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे। या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मध्यंतरी झालेल्या आंदोलनाला राज्य सरकारने सकारात्मक पाहताना मराठवाड्यातील निजामांच्या काळातून जे मराठा समाजाला ओबीसी कुणबी हे रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, जे कालांतराने आंध्र प्रदेश राज्याने आणि महाराष्ट्रामध्ये देणं अपेक्षित होतं, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवाभाऊंनी घेतला। यामुळे विशेष सत्कार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक घडवण्याचं कार्य या महामंडळातून झालं आणि त्याचं संपूर्ण पाठबळ हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्यामुळे ते यशस्वी होऊ शकलं। 23,000 कोटीचं कर्ज वाटप आज विविध बँकेनी मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमातून दिलं, तर 1200 कोटीचं व्याज परतावा आजपर्यंत आम्ही दिलं। साहजिकच आहे, एखाद्या कामगार संघटनेचा मेळावा असतो त्यावेळेला काही मागण्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मागण्या करत असताना भौगोलिक महाराष्ट्राच्या कामगार चळवळीमध्ये या ठिकाणी काही महत्त्वाच्या मागण्या आम्ही उद्याच्या मेळाव्यामध्ये करणार आहोत। मागण्याची प्रत आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी दिलेली आहे। गृह विभागामध्ये खास करून माथाडी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी झालेली आहे। ही घुसखोरी नवीन कामगार नेत्यांची आहे, जे मागच्या अधिवेशनामध्ये 300 कोटीचे कामगार नेते घावले, तर काही माथाडींचे कामगार नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे आहेत, जे आम्ही त्याला आता बाहुबली म्हणू शकतो, कारण आता कुणाला गुंड म्हटलं तर ते आवडत नाही, तर ते बाहुबली झाले जातात आणि बाहुबली या जोरावरती राजकीय पक्षामध्ये जातात, कामगारांचं शोषण करतात, मालकांच्या कारखान्यामध्ये। त्याच्यामुळे उद्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने कामगार मंत्र्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। पणन मंत्री जयकुमारजी गोरे हे जयकुमारजी रावल साहेब उपस्थित राहणार आहेत। आज कृषी उत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार समिती झाल्याचा निर्णय आम्हाला वाचायला मिळाला, परंतु ही राष्ट्रीय बाजार समिती होत असताना एक्झिस्टिंग बाजारपेठामध्ये जे काही दुरवस्था झालेली आहे, मग कांदा बटाटा मोडकळीस आलेला आहे, काम करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात आहे, व्यापाऱ्यांनी ते स्वतःसाठी चांगलं शेड बांधून घेतलंय, परंतु कामगार जिथे धक्क्यावर काम करतात तिथे परिस्थिती खराब आहे। त्याचबरोबर मसाला मार्केट म्हणा, दाना बंदर म्हणा, या मार्केटमध्ये व्यवसाय कमी आणि फक्त व्यापाऱ्यांचे गाळे वाढत चाललेले आहेत। काही ठिकाणी होलसेल, आमचा मसाला मार्केट हा होलसेल मार्केट आहे, परंतु होलसेल मार्केटमध्ये आता रिटेलचंही मार्केट चालू झालेले आहे, जे बेकायदेशीर आहे। म्हणजे 60 ते 70 असे गोडाऊन्स आहेत की जे होलसेल मार्केट होतं त्याला रिटेलची परवानगी न घेता काही अधिकारी आणि बाजार समितीचे संचालक। उद्या माथाडी कामगारांच्या वतीनं आम्ही राज्याचे प्रमुख आदरणीय देवाभावांचा एक जाहीर सत्कार करणार आहोत। मराठवाड्यातील असणाऱ्या मराठा समाजाला निजामांच्या काळातली कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण मध्ये समाविष्ट केल्याबद्दल, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कामगार मंत्री आमचे फुंडकर साहेब, त्याचबरोबर पणन मंत्री आमचे जयकुमारजी रावल, गणेशजी नाईक साहेब, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले असे मंडळी उद्याच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचा एक विशेष सत्कार, कारण मराठा आरक्षण समितीचे त्यांचं अध्यक्ष म्हणून पद घोषित झालं
आंदोलनकर्त्यांच्या समोर ते सामोरं गेले, आंदोलनकर्त्यांना भेटले, त्यांचे प्रश्न समजून राज्य सरकारशी योग्य वाटाघाट्या करून त्यांनी विशेष मराठवाड्यासाठी एक चांगला निर्णय, आंदोलनकर्त्यांच्या बाजूचा निर्णय त्यांनी तो पदरीस पाडला. म्हणून त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत. नवी मुंबईचे आमचे पालक आदरणीय गणेशजी नाईक साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. साताऱ्याचे राजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आम्ही शंभूराजी घरं सिडकोच्या माध्यमातून लॉटरीच्या माध्यमातून बाहेर देण्यात आली, त्यामध्ये जो काही रक्कम आहे ती रक्कम प्रचंड मोठी आहे आणि 5% मध्ये माथाड्यांचा कोटा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माथाडी कामगारांच्या एपीएमसीच्या बाजूलाच त्या ठिकाणी सिडको या ठिकाणी बिल्डिंग बांधते आणि माथाडी कामगारांना फक्त 5% मर्यादा ठेवते किंवा जास्त दर लावते. तर उद्याच्या मेळाव्यालाही आम्ही त्यांना सांगणार आहे की बाबा यामध्ये लक्ष घालावं. घनसोलीसारखी घरं पाडण्याचा काही लोकांनी कट कारस्थान रचून लोकांना देशोधडीला लावण्याचंही काम चाललंय. तर दुसऱ्या बाजूला कोपरखेरणा या वेगवेगळ्या सेक्टर